हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजित कुमार शिलगार पुतळे इंग्लिशच्या लेक्चरमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. कालच्या लेक्चरला आपण पाहिलं रिफ्लेक्टिव्ह किंवा त्याला इम्पॅक्ट प्रोनाउन म्हणजे काय, परिणामकारी सर्वनाम किंवा क्रमवाचक किंवा आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे. तर आपल्या टॉपिकचं नाव आहे प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. आपला विषय कोणता आहे? इंग्रजी व्याकरण. तर बघा, आजच्या तासामध्ये आपण पाहणार आहोत डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणजे दर्शक सर्वनाम म्हणजे काय ते आता समजून घेणार आहोत. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन यालाच काय म्हणतात? दर्शक सर्वनाम असे म्हणतात. दर्शक सर्वनाम. तर बघा, त्याची व्याख्या बघा. व्यक्ती किंवा वस्तूचा निर्देश करण्यासाठी दर्शक सर्वनाम वापरले जातात. व्यक्ती किंवा वस्तू यासाठी वापरण्यासाठी काय वापरलं जातं? दर्शक सर्वनाम हे वापरलं जातं. तर बघा, सिंग्युलर आणि प्लुरल म्हणजे काय, एक वचन अनेक वचन ह्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. तर व्याख्या बघा, व्यक्ती व वस्तूचा निर्देश करण्यासाठी, व्यक्ती व वस्तूचा काय करण्यासाठी, निर्देश करण्यासाठी डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउनचा वापर केला जातो. म्हणजे दर्शक सर्वनामाचा वापर केला जातो. दर्शक सर्वनामाचा वापर केला जातो. ही काय झाली? डेमॉन्स्ट्रेटिव्हची व्याख्या, डेफिनेशन झाली. म्हणजे काय, दर्शक सर्वनामाची व्याख्या झालेली आहे. त्यानंतर एक तक्ता करा. तक्ता केल्यानंतर बघा, सिंग्युलर आणि प्लुरल म्हणजे काय, एक वचन अनेक वचन त्याच्यामध्ये करा. सिंग्युलर म्हणजे काय, एक वचन. आपलं मराठीला इंग्रजीला झालेला आहे सिंग्युलर. आणि प्लुरल म्हणजे काय, अनेक वचन. सिंग्युलर मध्ये बघा, दिस, देज, THIS, दिस, देज, THESE, देज. त्यानंतर दॅट, दोज, THOSE, दोज. त्यानंतर सच, याच्यामध्ये काय बदल होते का? होत नाही. सच, SUCH, सच. त्याच्यानंतर द सेम, तर बघा, देज किंवा देजने जवळच्या वस्तूचा काय होतो? निर्देश होतो. तर डॅट, डोजने दूरच्या वस्तूचा काय होतो? निर्देश होतो. तर बघा, एक घ्या नियम. दिस, डोजने, दिस, ऑब्लिक डोजने, दिस ऑब्लिक डोजने जवळच्या वस्तूचा निर्देश होतो. कशाने होतो जवळच्या वस्तूचा निर्देश? दिस, दोज या शब्दाने जवळच्या वस्तूचा निर्देश होतो. तर
ध्यान, सॉरी ध्यान दोजणे, ध्यान दोजणे, दूरच्या वस्तूचा काय होतो निर्देश करतो, म्हणजे काय दर्शक दाखवले जाते, हे दर्शवलं जातं, निर्देश होतो. एक उदाहरण घ्या. दिस इज ए बॉय. पहिलं उदाहरण, दिस इज ए बॉय. तो मुलगा आहे, म्हणजे काय दिस इज ए बॉय. त्यानंतर दिस इज आर बॉयज. दिस आर बॉयज. ते काय आहेत, अनेक मुले आहेत. त्यानंतर महत्वाचं जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. पहिलं नियम लक्षात ठेवा. दिस ऑब्लिक डॅश, दिस ऑब्लिक डॅश, त्याच्या पुढे स्वार, ऑब्लिक काइंड ऑफ, त्याच्या पुढे एक वचन, एक व, म्हणजे काय एक वचन अधिक एव, म्हणजे काय एक वचन क्रिया, एक वचन क्रिया, एक वचन क्रिया. दुसरा आहे डोज, THESE, डोज, THOSE, डोज. दिस डोज. ऑब्लिक स्पॉट, इथं काय आला, यस प्रत्यय आला, यस स्पॉट्स. त्याच्यानंतर ऑब्लिक काइंड्स, इथं आला ऑफ. ऑफच्या नंतर अनेक वचन नाम. काय आहे, अनेक वचन नाम अधिक, अनेक वचन नाम अधिक काय आहे, अनेक वचन क्रिया, अनेक वचन क्रिया. तर बघा, कोणत्याही नियम असो, हे इंग्रजीमध्ये दोन नियम लक्षात ठेवणे गरजेचे आहे. एक वचन आणि अनेक वचन, सिंग्युलर आणि प्लुरल. त्यानंतर बघा एक उदाहरण घ्या. एक उदाहरण सिंग्युलरचं, एक उदाहरण प्लुरलचं. तर बघा एक ओळखा. पहिला आहे दिस काइंड ऑफ, this kind of shirt, this kind of shirt, it's costly. त्यानंतर दुसरा आहे, हे कोणतं आहे, एक वचन, आणि इकडे आपली काय पुढे काय ते एक वचन क्रिया दाखवलेली आहे, एक वचन क्रिया. त्यानंतर बघा दुसरं आहे दिस काइंड, दिस काइंड्स ऑफ शर्ट्स. इथं काय लागला, यस प्रत्यय लागला, शर्ट्स आर. इथं ये झालं, येच्या ठिकाणी अनेक वचन काय ते आर, आपण पाहिलेलं आहे आर. कॉस्टली, हे काय झालं, अनेक वचन प्लुरल झालं, अनेक वचन क्रिया. तर अशा प्रकारे अनेक वचन क्रिया झालेल्या आहे. यानंतर इनडिफिनाइट प्रोनाउन्स म्हणजे काय, अनिश्चित सर्वनाम म्हणजे काय ते आता समजून घेणार आहोत. हेडिंग लिहा. इनडिफिनाइट प्रोनाउन्स म्हणजे काय, अनिश्चित सर्वनाम.
हे समजलं असेल असे मी गृहीत धरतो. तर बघा अशा प्रकारे आपलं आज प्रोनाउन म्हणजे सर्वनाम टॉपिक होईल. उद्याच्या लेक्चरमध्ये ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण म्हणजे काय ते आपण उद्याच्या तासामध्ये समजून घेणार आहोत. जे टीईटीचे विद्यार्थी असतील त्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे. टीईटी असो, तलाठी भरती असो, ग्रामसेवक असो, इंग्रजी हा विषय कंपल्सरी आहे. तर बघा आपला पाचवा प्रकार आहे इंडेफिनाइट प्रोनाउन्स. इंडेफिनाइट प्रोनाउन म्हणजेच काय? अनिश्चित सर्वनाम. अनिश्चित सर्वनाम म्हणजे काय? त्याचे निश्चित होते का? निश्चित होत नाही. त्याला काय म्हणतात? अनिश्चित सर्वनाम, इंडेफिनाइट प्रोनाउन असे म्हणतात. तर बघा वापरलेले सर्वनाम कोणते? वापरलेले सर्वनाम नेमके कोणत्या व्यक्तीसाठी आहे वापरले ते कळते का आपल्याला? शब्दावरून किंवा क्रियावरून कळते का? कळत नाही. कळत नाही म्हणजे काय? तर वापरलेले सर्वनाम नेमके कोणत्या व्यक्तीसाठी वापरले आहे हे निश्चितपणे सांगता येते का? सांगता येत नाही. सांगता येत नाही म्हणजे काय? अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. तर बघा वापरलेले सर्वनाम नेमके कोणत्या व्यक्तीसाठी वापरले आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही. त्याला काय म्हणतात? अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. तर व्याख्या घ्या. वापरलेले सर्वनाम, वापरलेले सर्वनाम नेमके कोणत्या व्यक्तीसाठी म्हणजे काय? व्यक्तीसाठी वस्तूसाठी वापरले का? वापरले नाही म्हणजे कशासाठी? तर बघा व्यक्तीसाठी वापरले आहे का? वापरले नाही म्हणजे काय? निश्चितपणे आपल्याला सांगता येते का? सांगता येत नाही. बघा वापरलेले सर्वनाम नेमक्या कोणत्या व्यक्तीसाठी वापरले आहे. इथं लक्ष शब्दाकडे घ्या. जर परीक्षेमध्ये बघा आलटून पालटून जर प्रश्न आले तर बघा प्रश्न काय म्हणाला ते लक्षात ठेवणे ही काळाची गरज आहे. वापरले आहे हे निश्चितपणे सांगता येत नसेल तर त्याला अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. तर बघा सिंग्युलर मध्ये कोणता आहे? वन आहे, एनी वन आहे, एव्हरी वन आहे, नो वन आहे, सम वन आहे, एनी बॉडी आहे, एव्हरीबडी आहे, नो बडी आहे, सम बॉडी आहे, अनदर आहे, द अदर आहे, इदर आहे, नदर आहे, इच आहे, लिटल आहे, लेस आहे, मच आहे. हे काय झालं? सिंग्युलर. आणि प्लुरल मध्ये काय आहे? बोथ आहे, फाईव्ह आहे, फीवर आहे, मेनी आहे, अदर्स आहे, सर्वल आहे. तर बघा सिंग्युलर कोणते आहेत ते बघा. तर लक्षात घ्या सिंग्युलर म्हणजे एकवचन. सिंग्युलर म्हणजे एकवचन मध्ये वन, एनी वन, एनी वन, एव्हरी वन, एनी वन, एव्हरी वन. त्याच्यानंतर आहे नो वन, नो वन आहे. त्याच्यानंतर आहे समवन, त्यानंतर एनीबडी आहे. त्यानंतर एव्हरीबडी आहे. त्यानंतर बघा कोणते आहे? नोबडी. तर बघा परीक्षेमध्ये फेवरेट बघा त्याच्यामध्ये विचारलं जातं अनिश्चित सर्वनाम नेमके कोणते आहे. याच्यापैकी जे पर्याय देतात, जे इतर पर्याय जे काय करतात
विद्यार्थी जे इतर पर्याय आहेत ते क्लिक करून येतात. क्लिक न करता आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे, आपण काय सांगलं, वन, एनीवन, एव्हरीवन, नो वन, समवन, एनीबॉडी, एव्हरीबॉडी, नो बॉडी. त्याच्यानंतर बघा एव्हरीबॉडी, नोबॉडी आहे, समबॉडी आहे, अनदर आहे, द अदर आहे, इदर आहे इत्यादी जे सिंग्युलर शब्द आहेत. तर हे काय झालं, अनिश्चित सर्वनाम. अनिश्चित सर्वनामामध्ये कशामध्ये येते, सिंग्युलर मध्ये येते. सिंग्युलर मध्ये म्हणजे काय, एक वचनामध्ये येतं. तर हा पर्याय विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावा. त्याच्यानंतर आहे अनदर अँड अदर. अँड अदर आहे. त्याच्यानंतर द अदर, द अदर. त्याच्यानंतर इदर, इदर. त्याच्यानंतर नायदर, इदर, नायदर. त्याच्यानंतर इच, इच. त्यानंतर लिटर, लिटर म्हणजे काय, लहान, लिटर. त्याच्यानंतर लीस आणि काय, मच. हे कशामध्ये येतात, हे सगळे शब्द कशामध्ये येतात, सिंग्युलर मध्ये येतात. सिंग्युलर मध्ये एखाद्याला इंडिपेंडेंट प्रोनाउन मध्ये आलेला आहे, म्हणजे काय, अनिश्चित सर्वनामामध्ये आलेलं आहे. त्यानंतर बघा प्युरल, खाली घ्या इकडच्या बाजूला, प्युरल. प्युरल म्हणजे काय, अनेक वचन. अनेक वचनामध्ये काय येतं, बोथ, फाईव्ह. त्याच्यानंतर फाईव्ह. त्याच्यानंतर आहे मेनी. कोणती, शेनी नाही, मेनी आहेत, नाहीतर दुसरा अर्थ काढतात. त्याच्यानंतर अदर्स, अदर्स, सर्व, SEVE REAL, REAL. तर इतके शब्द काय आहे, प्युरल आहे. प्युरल म्हणजे काय, अनेक वचन. मराठीमध्ये काय, अनेक वचन प्युरल मध्ये. आणि सिंग्युलर मध्ये एक वचन. बार बार सांगायची गरज नाही, कारण की तुम्हाला मराठीला झालेला आहे. तर बघा त्याच्यानंतर बघा सिंग्युलर अँड प्युरल मध्ये बघा, सिंग्युलर अँड प्युरल एक वचन पण आहे, अनेक वचन पण आहे. ते कोणते आहेत ते बघूया. तिसरं बघा सिंग्युलर, सिंग्युलर और प्युरल, सिंग्युलर आणि प्युरल. तर बघा सिंग्युलर आणि प्युरल दोन्ही पण विचारले असतील तर बघा त्याच्यामध्ये कोणतं आहे, ऑल, ऑल आहे. त्यानंतर एनी, हे तर मेनी आहे. त्याच्यानंतर मेनी, एनी. त्याच्यानंतर एनी आहे. मोर, मोस्ट, ऑल, एनी, मोर, मोस्ट, सम. हे काय झाले, हे काय झालं बघू, सिंग्युलर आणि प्युरल म्हणजे काय, एक वचन आणि अनेक वचन दोन्ही पण होऊ शकते. तर आता आपण काय पाहिलं, सुरुवातीला डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणजे काय ते आजच्या तासात समजून घेतलेलं आहे. त्यानंतर इंडिपेंडेंट प्रोनाउन म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे. एक उदाहरण घेऊया. एक उदाहरण घेतल्यानंतर लगेचच तुमचं गणिताचं लेक्चर होईल. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाईव्ह येणे हे गरजेचं आहे. तर बघा एक उदाहरण घ्या. एक्झाम्पल मध्ये परीक्षेमध्ये नेमकं कसं विचारलं जातं ते बघा. नंबर 1 आहे ऑल वेअर, ऑल वेअर प्रेझेंट, प्रेझेंट. हे ऑल कशात आलं बघा, ऑल इथं आहे का नाही, इथं आहे का नाही, इथं आहे म्हणजे काय सिंग्युलर पण आहे प्युरल पण आहे. इथं लक्षात कोणतं घ्यायचं, सिंग्युलर, सिंग्युलर अँड प्युरल, सिंग्युलर अँड प्युरल. हे काय झालं, दोन्ही वाक्य एका कशाचं आहे, सिंग्युलर आणि प्युरल म्हणजे एक वचन अनेक वचन आहे. समवन,
someone has stolen my nickel. हे काय कशात आहे? समवन कशात आहे बघा आपला कशामध्ये आहे? सिंग्युलर मध्ये आहे. कशामध्ये आहे? सिंग्युलर म्हणजे काय? एक वचनामध्ये आहे. तर आपला टाइम झाला का? तर अशा प्रकारे बघा आजच्या तासामध्ये काय पहिलं तर आजच्या तासामध्ये डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणजे दर्शक सर्वनाम आणि अनिश्चित सर्वनाम म्हणजे काय ते आजच्या तासामध्ये समजून घेतलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. धन्यवाद. आता लगेच तुमचं गणिताचं लेक्चर होईल. धन्यवाद.